बघत आहोत पब्लिक प्लेसेसवर वेगवेगळ्या रंगाच्या साड्या व ड्रेसेस घातलेल्या मुली आपल्याला बघायला मिळत आहे। नमस्कार, मी कोमल, आपण बघत आहात लक्षवेधक। नवरात्रीमध्ये 9 रंगाचे विविध कापड परिधान करण्याची संकल्पना 5 ते 10 वर्षापासून आपण स्वीकारलेली आहे। खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते ध्रुव सोमण यांनी सांगितले। त्यांनी अशी सुद्धा सांगितले की धर्मशास्त्रात रंगाची प्रथा नाही आहे। नवरात्रीत त्या दिवशी कोणते कपडे परिधान करावे हे कोणत्या धर्मग्रंथात लिहिले नाही आहे, परंतु नवरात्री हा उत्सव सांस्कृतिक आणि धार्मिक आपल्या इकडे मानला जातो। नवरात्रीमध्ये एकाच रंगाची वस्त्र धारण केल्यामुळे त्यांच्यात समानता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते। त्यांच्यामध्ये समानता दिसून येते आणि गरिबी व श्रीमंती ही दरी कुठेतरी मिटल्यासारखी होते। हे रंग एकमेकांना बांधून ठेवतात, म्हणून 9 दिवस 9 रंगाचे वस्त्र परिधान करण्याची संस्कृतीला सुरुवात झाली। हे लक्षात ठेवा की त्याच दिवशी त्या रंगाचे कपडे घातल्याने पाप लागत नाही आणि त्या दिवशी त्या रंगाचे कपडे घातल्याने पुण्यही मिळत नाही। सण हे केवळ आनंदासाठी असतात। हा ट्रेंड वापरून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर नक्कीच या ट्रेंडला फॉलो करा।